नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपल्यासाठी घेऊन आले जे एससीआरटीचे एक नवीन पत्र आले त्या पत्रासंदर्भात दीक्षा संदर्भात काय पत्र आहे, त्याचा विषय आणि काय ते समजून घेऊयात. राज्यातील 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर्स म्हणजे शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत. आता याच्यामध्ये SCRT ने कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने हा AI साथी फॉर एज्युकेटर्स शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स या ठिकाणी विकसित केला आहे आणि तो दीक्षा पोर्टलवर उपलब्ध झालेला आहे. आणि या कोर्सचे उद्घाटन आहे ते माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते 14 जुलै 2026 ला झालेलं आहे. आता यामध्ये काय असणार आहे, ते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हे तंत्रज्ञान आजच्या शैक्षणिक व तसेच प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहे. आणि AI चा योग्य आणि सुरक्षित जबाबदार वापर केल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजाची गती, गुणवत्ता आणि अचूकता, कार्यक्षमता वाढण्यावर याची मदत होती. आणि AI च्या उपयोगाने आपण अध्यापन नियोजन, अध्ययन साहित्य निर्मिती, मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचं विश्लेषण असेल किंवा सादरीकरण अशा वेगवेगळ्या विविध प्रशासकीय कामामध्ये AI चा आधारित साधनांचा प्रभावी वापर करता येतो. आणि त्यामुळे सर्व शिक्षकांनी AI विषयक मूलभूत ज्ञान आणि कौशल्य मिळवणे ही काळाची गरज आहे. तर हा कोर्स जो आहे तो कृत्रिम बुद्धी म्हणजेच AI आणि मशीन लर्निंग यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रातील AI चे वेगवेगळे उपयोग काय आहे, त्या जेव्हा त्या उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर कशा प्रकारे करायचा, सुरक्षित व नैतिक कशा प्रकारे AI चा वापर करायचा, या कामकाजात AI चा समावेश करण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आपलं NEP 2020 आहे त्यानुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासांचं सतत व्यावसायिक कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे CPD पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने AI साथी फॉर एज्युकेटर्स या ऑनलाईन कोर्ससाठी आपल्याला 4 तासाचं प्रशिक्षण म्हणजे या ठिकाणी वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे राज्यातील 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना हा कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे. या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याची जी दिनांक आहे, अंतिम दिनांक ते 30 सप्टेंबर 2026. आता त्यामुळे या आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळांना सूचना देऊन 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी हा कोर्स या ठिकाणी पूर्ण करायचा. आणि कोर्स पूर्ण करण्याबाबतीची जे काही लिंक वगैरे काय आहेत ते कशा प्रकारे करायचं त्या संदर्भात आपण याच व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर चला, अशा प्रकारचं जे काही SCRTचं जे नवीन पत्र आलेले ते पत्राचा विषय काय होता ते समजून घेतला आपण. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दीक्षा पोर्टल वरती लॉग इन करून किंवा दीक्षा ऍप वरती लॉग इन करून कशा प्रकारे आपण तो कोर्स आहे तो कोर्स जॉईन करणार आहोत ते पाहूयात. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.